नमस्कार, मी सोनाली. स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज आपण झणझणीत कांद्याच्या पातीची भाजी बघणार आहोत. खूप साध्या सोप्या पद्धतीने इथे मी शेअर केली आहे. रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झणझणीत कांद्याची पात बनवण्यासाठी इथे एक जोडी मी कांद्याची पात बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि जो कांदा असतो ना पातीचा तोच इथं मी चिरून घेतला आहे. जर तुम्हाला आपला रेग्युलरचा कांदा वापरायचा असेल तर तोही वापरू शकता. आता इथे मी 4 चमचे हरभरा डाळ अर्धा तास पाण्यात भिजू ठेवलेले आहे. आता भाजीसाठी जे वाटण लागतं ते बनवून घेऊयात. 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10-15 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं चांगलं खलबत्त्यात मी ठेचून घेतलं आहे. तुम्ही मिक्सरला देखील फिरवू शकता. तर हे बघा मस्त असा आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे. आता आपण पातीला फोडणी देऊया. त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलं. तेल चांगलं तापलं की अर्धा चमचा जिरं चांगलं फुललं की थोडंसं हिंग टाकून जो आपण कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि त्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. आता जे वाटण बनवून घेतलं होतं मिरची, लसूण, जिऱ्याचं ते टाकून 1 मिनिट परतून घ्यायचं. आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि जी भिजवलेली डाळ आहे ना ती पाण्यातून काढून अशी टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची. 1 मिनिट डाळ मिक्स करून झाल्यानंतर आता जे आपण पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ना ती टाकून घ्यायची. पात टाकून घेतल्यानंतर 1 मिनिट मिक्स करत राहायचं. लगेच मीठ टाकायचं नाही, नाहीतर भाज्या काय होतात अशा फुललेल्या असतात, त्यामुळे आपला मिठाचा अंदाज चुकू शकतो. 1 मिनिट परतलं की असं थोडीशी कमी होते तेव्हा टाकायचं. चवीनुसार मीठ टाकून यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स करून घ्यायचं. या भाजीला पाण्याची अजिबात गरज नाही, कारण की पातीला स्वतःचं अंगचंच पाणी खूप असतं. यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायची. तर हे बघा मस्त असं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मस्त अशी आपली भाजी झालेली आहे. आपण पाहूयात आता डाळ शिजले का पाहायची. भाजी तर लगेच शिजते. तर बघा डाळ 80 ते 90% शिजलेली आहे. यापेक्षा जास्त डाळ शिजवायची नाही, कारण की थोडी क्रंचीनेस असली की नाही डाळीत खूप छान लागते भाजी खायला. तर हे बघा मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खा, भन्नाट लागते. चपातीसोबत खाल्ली तरीही छान लागते. मस्त अशी आपली झणझणीत अशी कांद्याच्या पातीची भाजी बनून तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.